स्थानिक गुंडगिरीने व्यापार धास्तावले. घोडबंदर पट्ट्यातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी स्थानिक गुंडांच्या जाचाला कंटाळून आज आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी श्री केळकर यांनी स्थानिक पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आज 6 एप्रिल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. 46 वर्ष भारतीय जनता पार्टी अविरतपणे मार्गक्रमण करते आणि या दिवशी आज सोमवार म्हणून या ठिकाणी आम्ही जनसंवाद कार्यक्रम देखील चालू ठेवला. एका बाजूला स्थापना दिवसाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या समस्या ज्या आहेत ती जनसंवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा कार्यक्रम. आज देखील निरनिराळ्या विषयांच्याकरता लोक आले होते. प्रामुख्याने कापूरबावडी, आझादनगर, ब्रह्मांड सर्कल इथले व्यापारी आले होते आणि हे व्यापारी भयभीत आहेत. खरं म्हणजे जे इमाने इतबारे शांततेने व्यापार करतायत त्यांना सुरक्षा पण दिली गेली पाहिजे आणि सुविधा पण असली पाहिजे आणि त्यांना कुठल्या भीतीयुक्त वातावरणामध्ये व्यापार करण्याची गरज पडता कामा नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. परंतु त्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी निरनिराळी कारणं घेऊन त्या ठिकाणची जी गुंडगिरी करणारी लोक आहेत ते त्रास देतात, मारहाण करतात, त्यांच्या दुकानांच्या समोर जबरदस्तीने आपला धंदा लावतात. तर त्या विषयाच्या करता त्यांनी त्यांचं निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही दिलासा दिला. संबंधित पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली आणि असे जे कोणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं देखील त्यांनी आश्वासित केलं. कामगारांच्या बाबतीमध्ये जसं ठाणा शहर इथे खूप जुन्या कंपन्या पूर्वीपासून होत्या, तशी विद्युत मेटॅलिक म्हणून कंपनी होती जी आता सुपर मॅक्स म्हणून ओळखली जाते. तर तिथल्या कामगारांचे प्रलंबित प्रश्न होते, त्यांना थकबाकी मिळालेली नव्हती. तर कामगार उपायुक्त यांना देखील मी आज या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि कामगार उपायुक्त आणि अधिकारी आणि कामगार अशी देखील एक बैठक घेतली आणि त्यांचं जे प्रलंबित थकबाकी आहे त्या संबंधामध्ये पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने टाईम बाउंड प्रोग्राम आणि कार्यवाही करायची ते देखील आज ठरलं. आज 6 एप्रिल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. 46 वर्ष भारतीय जनता पार्टी अविरतपणे मार्गक्रमण करते आणि या दिवशी आज सोमवार म्हणून या ठिकाणी आम्ही जनसंवाद कार्यक्रम देखील चालू ठेवला. एका बाजूला स्थापना दिवसाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या समस्या ज्या आहेत ते जनसंवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा कार्यक्रम. आज देखील निरनिराळ्या विषयांच्याकरता लोक आले होते. प्रामुख्याने कापूरबावडी, आझादनगर, ब्रह्मांड सर्कल इथले व्यापारी आले होते आणि हे व्यापारी भयभीत आहेत. खरं म्हणजे जे इमाने इतबारे शांततेने व्यापार करतायत त्यांना सुरक्षा पण दिली गेली पाहिजे आणि सुविधा पण असली पाहिजे आणि त्यांना कुठल्या भीतीयुक्त वातावरणामध्ये व्यापार करण्याची गरज पडता कामा नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. परंतु त्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी निरनिराळी कारणं घेऊन त्या ठिकाणची जी गुंडगिरी करणारी लोक आहेत ते त्रास देतात, मारहाण करतात, त्यांच्या दुकानांच्या समोर जबरदस्तीने आपला धंदा लावतात. तर त्या विषयाच्या करता त्यांनी त्यांचं निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही दिलासा दिला. संबंधित पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली आणि असे जे कोणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं देखील त्यांनी आश्वासित केलं. कामगारांच्या बाबतीमध्ये जसं ठाणा शहर इथे खूप जुन्या कंपन्या पूर्वीपासून होत्या, तशी विद्युत मेटॅलिक म्हणून कंपनी होती जी आता सुपर मॅक्स म्हणून ओळखली जाते. तर तिथल्या कामगारांचे प्रलंबित प्रश्न होते, त्यांना थकबाकी मिळालेली नव्हती. तर कामगार उपायुक्त यांना देखील मी आज या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि कामगार उपायुक्त आणि अधिकारी आणि कामगार अशी देखील एक बैठक घेतली आणि त्यांचं जे प्रलंबित थकबाकी आहे त्या संबंधामध्ये पुढच्या काळामध्ये
कशा पद्धतीने टाईम बाउंड प्रोग्राम आणि कार्यवाही करायची ती देखील असं ठरलं. त्याचबरोबर वेलमॅन कंपनीचे पण कामगारांनी त्यांची अजून देणी जी आहे ती मिळालेली नाही, पूर्णपणे मिळाली नाही. तर त्या संबंधामध्ये देखील कामगार खात्याशी माझी चर्चा झाली. बाकी मुरबाडच्या देखील काही लोक आले होते की त्यांची तहसीलदार जे आहे ते दाद देत नाही. प्रांताने तहसीलदारला सांगितल्यावर देखील पुढच्या काळामध्ये त्याच्यावर काही कारवाई केली जात नाही, म्हणून त्या तहसीलदाराशी देखील माझा संपर्क झाला आणि त्या ठिकाणी पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांनी काम करून द्यायचं त्यांचं कबूल केलं. त्यांच्या चुकीच्या माणसाला मोबदला दिला गेला, ज्या माणसाला द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही, अशा पद्धतीची त्यांची तक्रार होती. बाकी दैनंदिन महापालिकेचे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यासंबंधी काही प्रलंबित प्रश्न जे आहेत ते देखील घेऊन काही लोक आले होते. प्रवेशाच्या संबंधीतले प्रश्न घेऊन आले होते. काही ज्या जुन्या इमारतीची पुनर्बांधणी चालू आहे, पुनर्विकास चालू आहे, तर त्या ठिकाणी देखील काही जे विकासक आहेत की ज्यांचे EOWमध्ये मग केस चालू आहे, तर ते यांना वेठीस धरण्याचे जे काम करतात, तर आज मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की त्यांच्यावर MRTP लावा, वेळ पडली तर त्या आर्किटेक्टवर पण MRTP लावा. परंतु हे रहिवासी जे आहेत या रहिवाशांना आपण पूर्णपणे ताकद दिली पाहिजे, कारण नाहीतर रहिवासी नो वेअर होऊन जातील आणि हे लोक त्यांना वेठीस धरतील. असे विविध प्रश्न जे आहेत ते घेऊन आज देखील या जनसंवाद कार्यक्रमात लोक आले.